2010 साली जर्मन बेकरी ब्लास्ट आणि त्यानंतर जेम रोड आणि इतर ठिकाणी छोट्या बॉम्बस्फोटाच्या घटना या पुण्यामध्ये झाल्या। पण त्यानंतर पुण्यामध्ये दहशतवादी कारवाई आणि दहशतवाद्यांचे अड्डे असतील असं मात्र कुणालाच वाटलं नाही। पण 2025 मध्ये पुन्हा एकदा पुणे हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे नव्हे, पुणे हे दहशतवाद्यांसाठी सेफ झोन आहे का, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालंय। अल सुफा ही इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित या मॉड्यूलशी संबंधित एक आउटफिट आहे, टेरर आउटफिट, टेरर संघटना, दहशतवादी संघटना आहे आणि इसिस मॉड्यूलशी एफिलेटेड, त्याला कनेक्टेड या अल सुफाचा जोर पुण्यामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या दहशतवादी कारवायांबद्दल जी काही माहिती एटीएसला, मिलिटरी इंटेलिजन्सला सुद्धा मिळालेली आहे ती खूप अत्यंत महत्त्वाची आहे। एका सर्च ऑपरेशन मधून पुण्यामध्ये मध्यरात्री जे सर्च ऑपरेशन केलंय त्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे। पण पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये दहशतवाद्यांचं जाळं विस्तारण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत ते सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी ज्या अल सुफा या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करतोय, ही दहशतवादी संघटना इसिस सोबत काम करते। आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना ज्या पद्धतीनं काम करताना आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय, एक लष्कर ए तैयबा, अल कायदा अशा प्रकारच्या संघटनांचे आणखी काही मॉड्यूल हे कायम आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशात तर काम करतात, शिवाय भारतामध्ये सुद्धा यांचं लक्ष एकच जरी असलं तरी वेगवेगळ्या स्तरावर काम करताना या संघटना दिसत आहेत। महाराष्ट्रामध्ये सिमीचा जोर होता, सिमीला बॅन केलं गेलं। स्टुडंट इस्लामिक अशी ही विंग होती, सिमी, स्टुडंट इस्लामिक मूवमेंट। त्यानंतर आपण पाहिलं की इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा सुद्धा जोर होता। जर्मन बेकरी ब्लास्ट मध्ये लष्कर ए तैयबा आणि इंडियन मुजाहिदीन आणि सिमी या अशा संघटनांनी किंवा वेगवेगळ्या नावानं काम करणाऱ्या या सगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या टोळ्या आहेत त्यांनी याची जबाबदारी घेतली होती। पण पुण्यामध्ये आता कोंढवा हे दहशतवाद्यांसाठी अत्यंत सेफ झोन असल्याचं हे पुढे आलेलं आहे। केवळ कोंढवाच नव्हे तर कोंढव्याच्या व्यतिरिक्त वानवडी, खडकी कॅन्टोन्मेंट म्हणजे लष्कराचा भाग, लष्कराचं एस्टॅब्लिशमेंट त्या भागामध्ये, याशिवाय भोसरी, म्हणजे मी तुम्हाला कोंढव्याच्या व्यतिरिक्त खडकी, भोसरी आणि वानवडी, खडकीमध्ये लष्कराच्या गुप्तचर विभागाला म्हणजे मिलिटरी इंटेलिजन्सला सुद्धा याची भनक लागली होती, माहिती मिळाली होती की या भागामध्ये दहशतवादी काम करतायत, आपलं जाळं विस्तारतायत आणि याच ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन किंवा दाट वस्तीचा फायदा घेऊन बनावट कागदपत्रांचा वापर करत या लोकांचं वास्तव्य सुरू आहे। सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की इसिस ही संघटना आणि त्याच्यासोबत नवं एक फ्रंटल काम करतंय अल सुफा नावाचं। यांनी अत्यंत दाटीवाटीचा रस्ता, म्हणजे इथे वाहनांना जाण्यासाठी अजिबात जागा सुद्धा नसेल, अशा अत्यंत चिंचोळ्या गल्लीत एका खोलीमध्ये राहून सुद्धा हे काम करतात। काम कुठलं आहे ते लक्षात ठेवा। ट्रेनिंग, आयडी फॅब्रिकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे। आयडी बॉम्ब हे अत्यंत घातक आणि मोठ्या प्रमाणात परिणाम साधणारे बॉम्ब तयार केले जातात। आयडी फॅब्रिकेशन आणि बॉम्ब मेकिंग हा अत्यंत महत्वाची प्रक्रिया या पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चालत असल्याचं एटीएसला माहिती पडलं। यानंतर ट्रेनिंग आणि प्लॅनिंग, मुळात प्रशिक्षण कुठे द्यायचं तर दाट वस्तीमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता, जिथे लोकांची नजर जाणार नाही। आणि कोंढव्यासारखा भाग तर हा कुप्रसिद्ध होता याच गोष्टीसाठी, पण मधल्या काळामध्ये तिथल्या अनेक टोळ्यांचं कंबरडं हे महाराष्ट्र एटीएसने तोडलं। मधला काळ असाच गेला, पण तरी सुद्धा या अत्यंत घनदाट लोकवस्तीचा फायदा घेत, लोकसंख्येचा फायदा घेत मुळात, आणि दहशतवाद्यांनी कोंढव्याला कधीही कोंढव्या या भागावर कधी दुर्लक्ष केलं नाही। त्यांना
ही जागा अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची कायम वाटलेली आहे. ट्रेनिंग आणि प्लॅनिंगसाठी पुण्यातल्या आजूबाजूचा जो भाग आहे, जंगलाचा भाग आहे, त्या जंगलामध्ये सुद्धा बॉम्बची टेस्ट करणं, तिथे ट्रेनिंग देणं. जसं पडगा बोरिवलीमध्ये एक ठिकाण ATSने शोधून काढलं होतं मागे अनेक वर्षांपूर्वी. साकीत नासर याच्या नेतृत्वामध्ये ती सगळी टोळी काम करत होती आणि त्या पडगा बोरिवलीच्या जंगलामध्ये ट्रेनिंग दिलं जायचं अशी माहिती सुद्धा पुढे आली होती. त्यानंतर रॅडिकलायझेशन, आपण ज्याला म्हणतो की कट्टरपंथी लोकांची फौज तयार करणे, धर्माच्या नावावर त्यांचं मनपरिवर्तन करणे आणि जिहादसाठी त्यांना उद्युक्त करणे, अशा प्रकारचं काम हे साधारणतः रॅडिकलायझेशन मधून पार पाडत असतं आणि त्याच्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. या रॅडिकलायझेशन मधनं, या धार्मिक कट्टरतेमधून जिहादकडे त्यांना घेऊन जाण्याची जी काही प्रक्रिया आणि त्याचं ट्रेनिंग आहे, यातनंच मग त्यांना धर्माच्या नावावर, दहशतवादी संघटनांच्या नावावर, की ही दहशतवादी संघटना नसून ही इस्लामसाठी किंवा आपल्या जिहादच्या लक्ष्यासाठी काम करते असं सांगून त्यांचं रिक्रुटमेंट करून त्यांना बॉम्बचं ट्रेनिंग दिलं जातं आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. फंडिंग आणि प्लान अटॅक हे चौथा अत्यंत महत्वाचा घटक आहे. टेरर फंडिंग उभारायचं कसं, तर शस्त्रास्त्रांची चोरी, स्मगलिंग करून सुद्धा मोठा पैसा हा टेरर फंडिंग म्हणून उभारला जातो. याशिवाय महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या काही वेगवेगळ्या टोळ्यांशी यांचे कनेक्शन्स आहेत, तिथून सुद्धा त्यांना रसद पुरवणं, एकमेकांची मदत घेणं. मध्य प्रदेश आणि झारखंडमधले जे काही या अशा टोळ्यांचे सदस्य गेल्या काही दिवसांमध्ये पकडले गेले, त्यांच्याकडून जी माहिती आली की केवळ पुण्यामध्ये या सगळ्या कारवाया होत नाही, दहशतवादी हालचाली होत नाही, तर इथून सुद्धा मध्य प्रदेश, झारखंड या राज्यात सुद्धा एकमेकांना लॉजिस्टिक पुरवणं, ट्रेनिंग देणं, रसद पुरवणं, पैसे देणं, अशा सगळ्या गोष्टी चालत असतात. केवळ पुण्यात ही केंद्र आहे, कोंढवा, वानवडी, खडकी, भोसरी या भागात, असं नव्हे. आणि हे केवळ महाराष्ट्रात त्यांना प्लान अटॅक करायचे नाही, तर वेगवेगळ्या राज्यात सुद्धा इथून त्यांना दहशतवादी कारवायांना पुढे घेऊन जायचं आहे. हे 4 घटक अत्यंत महत्वाचे आहे, कारण यामध्ये ATSला, IBला, लोकल पोलिसांना जे साहित्य मिळालं, त्यातून या सगळ्या गोष्टी लक्षात येते की ही प्रक्रिया नेमकी दहशतवादी टोळ्यांची, संघटनेची सुरू कशी आहे. ID मटेरियल्स, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, संशयित कागदपत्र, ड्रोन मटेरियल, व्हाईट पावडर, अशा पद्धतीच्या या सगळ्या वस्तू या गुप्तचर यंत्रणांना आणि ATSला मिळालेल्या हे क्रॉस स्टेट नेटवर्क आहे. सरळ सरळ या व्हिडिओमध्ये पुणे हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर कसं आहे हे आपण पाहिलेलं आहे. याशिवाय एक आणखी माहिती आली आहे की केवळ दाट वस्तीमध्ये यांचं वास्तव्य बनावट कागदपत्रांच्या आधारे नाही, तर उच्च शिक्षित तंत्रज्ञान विभाग, IT क्षेत्र असेल, पुण्याचा हिंजवडी हा भाग असेल, याशिवाय म्हणजे जिथे सामाजिक विविधता आहे आणि कुणाचंही लक्ष चटकन वेधलं जाणार नाही आणि संशय येणार नाही, अशा प्रकारचे सुरक्षित ठिकाणं सुद्धा या अल सुफा किंवा ISIS मॉड्यूलच्या सदस्यांनी शोधून काढले, जेणेकरून तिथे त्यांना नीट काम करता येईल, जगाचं लक्ष जाणार नाही, अनेकांची नजर चुकवून सुद्धा. ही सुद्धा माहिती ATSला मिळाली, जी आम्हाला सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि दहशतवादी नेटवर्कसाठी हे लोक काम करतात. हे थेट काम करत नाही, तर पडद्यामागून काम करतात, जेणेकरून त्यांना ज्या ज्या गोष्टींची मदत लागेल ती देता आली पाहिजे आणि अंतिम लक्ष हे साधता आलं पाहिजे. याला आपण कव्हर म्हणून जसं काम करतो टेररिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये, की तो थेट काम करत नाही, पण त्या टोळ्यांसाठी कव्हर म्हणून काम करतो. आणि हे काम सुद्धा या दहशतवादी संघटनांमध्ये अत्यंत महत्वाचं मानलं जातं. गेल्या 2 दिवसांपूर्वी ATS आणि वेगवेगळ्या यंत्रणांनी एकाच वेळी कोंढवा, वानवडी, भोसरी, खडकी या भागामध्ये सर्च ऑपरेशन केलं आणि त्यातनं बरीचशी माहिती, बरंचसं मटेरियल पोलिसांना म्हणजे यंत्रणांना जप्त करता आलं. ज्या मिलिटरी इंटेलिजन्सचा मी उल्लेख केला, त्यांना खडकी भागामध्ये अशा प्रकारच्या संशयित हालचाली
त्यांनी टिपल्या आणि त्यांनी अलर्ट केलं आयबीला, त्यांनी अलर्ट केलं एटीएसला. एटीएस महाराष्ट्रामध्ये मुळातच काम करते या संदर्भात की इथल्या दहशतवादी संघटना, दहशतवादी कारवाया या मोडून काढाव्या, त्यांच्याबद्दल सातत्यानं त्यांनी माहिती मिळावी. महाराष्ट्रामध्ये केवळ मुंबई आणि मुंबई मुंब्रा या सगळ्या भागातच दहशतवादी कारवाया व्हायच्या किंवा तिथेच त्यांचे अड्डे असायचे, खास करून गोवंडी मानखुर्द या भागात सुद्धा. नंतर तर बांद्र्यामध्ये सुद्धा 2007च्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये ट्रेनमध्ये जे बॉम्बस्फोट झाले तिथे सुद्धा आपण पाहिलं की बांद्र्यामध्ये सुद्धा गोवंडीमधनं बनवलेले बॉम्ब हे प्रेशर कुकरमधनं हे बांद्र्यामधल्या एका एक दोन खोल्यांमध्ये तिथे त्यांचं ते काम चालायचं आणि तिथे सगळं ते बॉम्बचं साहित्य ठेवलं होतं. पण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या दहशतवाद्यांनी आपलं जाळं विस्तारलं. स्लीपर सेल म्हणून अनेक लोक काम करतात, त्यावर सातत्यानं लक्ष ठेवणं खूप महत्वाचं असतं. एक गाव परभणी आलं होतं, ज्या परभणीमध्ये सुद्धा सिमीचा म्होरक्या किंवा वेगवेगळे त्यांचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत ते आढळले होते. तिथून मग परभणीपासून पुणे आणि कोंढवा तर खूप जुनं अत्यंत प्रसिद्ध ठिकाण. याशिवाय औरंगाबादमधला काही भाग होता. महाराष्ट्रामध्ये कधी आपल्याला विदर्भामध्ये सुद्धा एखाद्या वेळेला या संघटनेची एखादी ऍक्टिव्हिटी आढळून येते. अर्थात त्यांनी तितकेसे पाय तिकडे पसरलेले नाही. पण याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रात अजूनही अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत. आपल्याला अजिबात त्याकडे दुर्लक्ष करून चालता येणार नाही. याशिवाय नागरिकांना सुद्धा कुठे काही अशा संशयित हालचाली जर दिसल्या तर त्यांनी अजिबात दुर्लक्ष न करता एटीएस लोकल पोलिसांना सुद्धा अशा प्रकारे माहिती देऊन सतर्क करण्याची गरज आहे. कारण जसं दहशतवादी संघटनांसाठी स्लीपर सेल म्हणून अनेक लोक काम करतात, जे अनेकदा उघड झालं वेगवेगळ्या बॉम्बस्फोटातनं आणि घटनातनं, तसंच आपल्या गुप्तचर यंत्रणा आपल्या पोलिसांना, लोकल पोलिसांना, आयबी असेल, एटीएस असेल, यांना सुद्धा सातत्यानं आपल्याला मिळालेली अशी माहिती जी त्यांना उपयुक्त ठरू शकेल ती पोचवणं हे आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे. कारण त्यातूनच बरेचसे धोके, बऱ्याचशा घटना या आपण टाळू शकू. कारण यापूर्वी सुद्धा बधवार पार्कमध्ये जे 10 पाकिस्तानी अतिरेकी आले होते लष्कर ए तैयबाचे, ते अशाच प्रकारचे आले आणि त्यांच्याबाबत काही फारशी माहिती मिळू शकली नाही आणि नंतरचं सगळं प्रकरण, नंतरची ज्या घटना बॉम्बस्फोटाच्या या तुम्हाला माहीतच आहे. मी इथेच थांबतो. खूप धन्यवाद, नमस्कार. आणि आमचं हे नवराष्ट्राचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट तुम्ही फॉलो करा. याशिवाय तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला या चॅनलचे नोटिफिकेशन व्हिडिओचे सातत्यानं मिळत राहील. पुन्हा एकदा धन्यवाद.